पाहू शकता मित्रांनो, आपल्या हळदीमधल्या सोयाबीनला किती मस्त शेंगा लागलेल्या आहेत. हळदीसोबतच आपण हळदीमध्ये 93 झुडपा सोयाबीन ही टोकन केलेली आहे आणि जवळपास हिला 85 ते 86 दिवससुद्धा पूर्ण झालेले आहेत. जे पानं पूर्ण पिवळे होणं सुरू झालेले आहेत आणि सोयाबीनसुद्धा पूर्ण निब्बर झालेली आहे. पाहू शकतो तुम्ही किती मस्तपैकी घोस हे पूर्णपणे लागलेले आहेत. म्हणजे ही इतकी खास सोयाबीन येण्याचं कारणसुद्धा आहे, म्हणजे आपण हळदीला खत जास्त देतो, तर ते खत सोयाबीनलासुद्धा मानतं आणि त्यामुळे या सोयाबीनच्या शेंगा अशा फुल फुगलेल्या आहेत आणि शेंगासुद्धा जास्त आहेत. इथे पाहू शकता तुम्ही. खूप सारे शेतकरी मित्र जे आहेत आपले, त्या हळदीमध्ये सोयाबीन वगैरे पेरत नाहीत, पण हळदीमध्ये सोयाबीनसुद्धा पेरायला पुरते. म्हणजे आपल्याला असा फायदा होतो की अशी सोयाबीन पेरल्यामुळे म्हणजे आपण हे टोकन केलेलं आहे, एका बेडच्या मंदात 2 तासं त्याच्या कराडीने. तर याचा फायदा आपल्याला असा होतो की आपल्या ज्या हळदीच्या बेडमध्ये म्हणजे साईडने जी मोकळी जागा राहते ही, तर या जागेमध्ये तणकटसुद्धा खूप कमी होतं आणि तणाचा फरक पडतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला सोयाबीनसुद्धा जी झाली ती शिल्लकच होणार हळदीत. हळदसुद्धा पाहू शकता आपली हळद कशी काय. इकडे शेंगासुद्धा जास्त आहेत सोयाबीनमध्ये.
पूर्णपैकी घोस लागलेले आहेत.